धमक्यांविरोधात महिलेचे उपोषण सुरू, पोलिसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी। नेवासा तालुक्यातील रामरोह येथील मनशा सागर लकारे यांनी गावातील काही व्यक्तींविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर मिळत असलेल्या धमक्यांच्या निषेधार्थ उपोषण सुरू केले आहे। लकारे यांनी यापूर्वी संतोष बाळासाहेब गहिरे, बाळासाहेब जयसिंग गहिरे, इंदुबाई बाळासाहेब गहिरे, मीता संतोष गहिरे, उमेश संजय गुंगासे, सुनीता संजय गुंगासे व इतरांविरोधात विविध तारखांना तक्रारी दाखल केल्या होत्या। त्या तक्रारी मागे घेण्यासाठी शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। तसेच त्यांच्या मुलीची इयत्ता 10वीची परीक्षा वरखेड येथे सुरू असून शाळेबाहेर थांबून दमदाटी केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। या प्रकारामुळे कुटुंब भयभीत अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले। या सर्व पार्श्वभूमीवर लकारे यांनी न्याय व संरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा पोलीस स्टेशन समोर उपोषणास सुरुवात केली असून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पुढील कार्यवाहीबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे। माझ्या गावातील काही वृद्ध लोकांनी काही महिला सोबत घेऊन माझ्या घरात घुसून माझ्या आई वडिलाला, मला, माझ्या मुलीला काठ्या कोयत्याने, लोखंडी रॉडनी बेदम मारहाण केलेली आहे। त्यामुळं माझी मुलगी जखमी झालेली आहे। माझ्या मुलीचे 10वीचे बोर्डचे पेपर बुडालेले आहे। माझ्या गळ्यातलं 1 तोळ्याचं गंठण घेऊन गेलेले आहे, सोबत काही पैसेही घेऊन गेलेले आहे। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।